हॅलो हॅलो. चला रिक्षा चालक मालक संघ शत्रुघ्न सिजवा. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या सत्राचा खेळ आवाज आपण ऐकलात नवनाथजी लाखे सरांचा. अगदी त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. एक मोलाचं सहकार्य. अगदी पाहायला गेलं तर नाशिक टूर वरनं आज ते रिटर्न झालेत. यस, नेक्स्ट मॅच स्टनर कसारा विपक्षात श्री साई कसारा. दोन्ही संघाच्या कर्णधार उपस्थिती दाखवा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. चेक. हॅलो हॅलो. सलामीची जोडी पाहू शकाल. सागर आणि रितेश सलामी पेयर. सलामीचे दोन धुरंधर मैदानामध्ये एंटर झालेत. यस, पंचांकडनं ग्रीन सिग्नल दिला जातोय. एकनाथजी डगडे सर आपण पाहू शकाल. क्वालिफाईड अंपायर. तदनंतर विजय चौधरी असतील. इथनं पहिलाच बॉल भरपूर चांगला राहिला. रमेश विषय गोलंदाजी ट्रॅक वरती हा गोलंदाज आपण पाहत आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल टाकला होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नव्हतं. पहिलाच बॉल चांगला हाताळला जातोय. जागा बनवली. तदनंतर हा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटला ठोकलाय. पहिला ब्लास्ट. येतोय षटकार. अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे फ्रंटफुटला आला होता फलंदाज. विचार केला तर सागर हा फलंदाज आहे. जागा बनवली तदनंतर पूर्णपणे आक्रमक झाला हा फलंदाज. 6 येत्यात. षटकार आलाय. 51 धावेंचा पाठलाग करायचा टीम आपण पाहत आहोत. रायझिंग स्टार कसारा संघ. अजून एक चांगला फटका. इथे पाहायला गेलं तर थोडीशी क्षेत्ररक्षक चुकीचं क्षेत्ररक्षण करतात. यस, फाईन लेग झोनला अजून एक चौकार आलाय. बॅक टू बॅक दोन मोठे फटके. अगदी पाहायला गेलं तर सातत्याने लेग साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहू शकाल. षटकार आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा जागा बनवली होती फलंदाज सागरनं. चौकार येतोय. अगदी धावफलक या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत. 10 वरती धावफलक पोहोचलाय. आता मात्र प्रत्युत्तर गोलंदाज देत आहेत. अगदी पुन्हा एकदा जागा बनवली होती फटका मारण्यासाठी, परंतु गोलंदाज रमेश विषय आहेत. परफेक्ट हा बॉल यष्ट्यान वरती जाऊन धडकतोय. पहिला धक्का लागलाय टीम रायझिंग स्टार कसारा संघाला. फलंदाज बाद. यस, तर अगदी पाहायला गेले तर मनोज जाधव सर आमच्या सोबत ऑनलाईन जोडले गेलेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अगदी जर पाहायला गेले तर एक गोड व्यक्तिमत्व म्हणून या खर्डी कसारा विभागामध्ये त्यांना ओळखलं जातं. तसेच पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहत असतो. ऑनलाईन आमच्या सोबत जोडले गेलेत. पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. अगदी जाऊयात मैदानामध्ये. रमेश विषय मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कॉल दिलाय. माझा झेल आहे अनीज. हा झेल झालाय कंप्लीट. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय टीम रायझिंग स्टार कसारा संघाला. फलंदाज बाद. अगदी जर पाहायला गेलं तर रमेश विषयी 2 मोठे फटके आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करतायत. अगदी आतापर्यंत P1च्या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत आणि इथनं आपण पाहू शकाल या 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करत असताना महत्वाचे 2 गडी बाद केलेत.
अगदी आपण पाहू शकाल न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत संतोष. संतोष अगदी आपण पाहू शकाल फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये एंटर झालाय हा फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला असतील. शेवटचा बॉल आहे रमेश विषय राईट आर्म ओव्हर द विकेट न. बॅटची कडा आहे आणि इथं हॅट्रिक साजरी केली जाते. पहिली हॅट्रिक याच्या दिवसातील रमेश विषय गोलंदाजाच्या नावावरती. अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. टीम आपण पाहत आहोत रायझिंग स्टार कसारा संघाला सलगचे 3 महत्वाचे फलंदाज आपण पाहत आहोत बाद झालेत. अगदी 2 मोठी फटके आले त्यानंतर कुठेतरी वाटत होतं महागडे षटक ठरतंय की काय, परंतु कमबॅक. यस शंकर भडांगे साहेबांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. अगदी आपण पाहू शकाल नाणेफेकीचा कौल जिंकले ते म्हणजे संघ श्री साई कसारा संघ प्रथमतःच. यस निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी जाऊया मैदानामध्ये. सामना फार महत्वाचा आहे. सामना भरपूर चांगला रंगलाय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर राजा कांबडी हा गोलंदाज ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी रिक्षा चालक मालक संघाकडनं अगदी आपण पाहू शकाल या खेळाडूला. यस अगदी जर पाहायला गेलं तर राजा कांबडी हा असा गोलंदाज आहे ना. हा गोलंदाजाने या आधीच्या मॅच मध्ये भरपूर चांगले षटक हाताळलं होतं. मी उल्लेख करतच होतो. आणि अगदी जर पाहायला गेले तर बॅटची कडा अजून एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय टीम रायझिंग स्टार कसारा संघ आपण पाहतात. थोडासा बॅकफुटला जाताना चौथा धक्का लागलाय फलंदाज गॉन. अगदी पाहायला गेलं तर राजा कांबडी याचा मी उल्लेख करणारच होतो. या आधीचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये अगदी 6 धावा खर्च करत असताना महत्वाचे 3 गडी बाद केले होते या खेळाडूंना. परंतु तो सामन्याचा जर विचार केला तर शेवटच्या बॉलवरती तो सामना गेला होता आणि शेवटच्या बॉलवरती रिक्षा चालक मालक संघाला तो सामना गमवावा लागला होता. अगदी इथनं आपण पाहू शकाल या षटकामध्ये सुरुवात तर भरपूर चांगली झाली या गोलंदाजाची. न्यू बॅटर आपण पाहतात मैदानामध्ये एंटर झालेत. अनिल आला आणि अनिलचाही फटका बसलाय. अगदी अगदी ओ आजच्या दिवसातील कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे म्हणायला हरकत नाही. अगदी एका हाताने हा झेल झालाय कंप्लीट. अगदी सराव नसताना सुद्धा असे झेल आपण पाहत आहोत या मैदानाच्या आतमध्ये टिपले जात आहेत. रिक्षा चालक मालक संघ आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षण करताना. अगदी जर पाहायला गेलं तर 51 धावेंचा पाठलाग करायचा. अगदी 1.2चा खेळ झालाय आणि इथनं इक्वेशन पाहू शकाल. आता मात्र 16 चेंडू मध्ये 41 धावा. इक्वेशन थोडस कठीण होत चाललंय. या षटकातील 4 चेंडू फार निर्णायक ठरू शकतात या सामन्यासाठी. अगदी जर कमीत कमी धावा खर्च केल्या ना गोलंदाज राजा कांबडीनं. पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल असेल. या आधीचे पाहायला गेलं तर रमेशच्या नावावरती हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. बघूयात पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक बॉल आणि पुन्हा एकदा सलगचे 6 गडी बाद झालेत. अगदी जर पाहायला गेले तर गेल्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आले होते. त्यानंतर या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट. म्हणजेच काय तर सलगचे 6 गडी बाद झाले टीम रायझिंग स्टार कसारा संघाचे. कुठेतरी एखाद्या पार्टनरशिपची गरज आहे. परंतु फलंदाज येत आहेत मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये स्वतःचा विकेट देऊन डगआउटच्या आसऱ्याला परततात. अगदी थोडस बिझी ठेवलं जातं एकनाथजी डगडे सरांना. प्रत्येकी बॉलवरती बोट वरती करायला इथनं भाग पाडलं जातंय. अगदी इथनं पाहू शकाल सलगच्या 6 चेंडूवरती 6 गडी बाद झालेत. एक मोठा इतिहास म्हणायला हरकत नाहीये. शोएब सर सलगच्या 6 चेंडूवरती 6 विकेट. म्हणजेच काय तर अगदी गोलंदाजी भरपूर चांगली होती. अजून सलगचे 4 गडी बाद जर झाले तर ऑल आउट होऊ शकतो संघ. शोएब सर आमच्यापर्यंत सूचना पोहोचतात परंतु ते होणं फार कठीण आहे. अगदी पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर होता. लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये.
डॉट बॉल आलाय. राजा कांबडीचा जर विचार केला तर 3 विकेट आल्याच्या नंतर हा चेंडू चांगला हाताळला जातोय. आतापर्यंत जर विचार केला तर एकही धाव खर्च केली नाही या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. उडवायचं होतं, अगदी सेन्सिबल क्रिकेट दाखवायचा होता, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नवनाथजी लाखे सर, अगदी पाहायला गेलं तर सलगच्या 6 चेंडू मध्ये 6 गडी बाद झालेत. गोलंदाजी चांगली झाली आहे. अगदी रिक्षा चालक मालक संघ आपण पाहत आहोत. 51 धावेचा पाठलाग करत असताना 1.5चा खेळ झालाय. आतापर्यंत धावफलकाला धावा फक्त 10 आहेत. म्हणजेच काय तर रायझिंग स्टार कसारा संघ थोडासा बॅक फुटला जातोय. सुपला, झुकला आणि ठोकला. अगदी हा चेंडू हो आता मात्र पाठलाग केला जातोय. चेंडू जाईल फाईन लेग झोनला, सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार. भरपूर उशिराने कुठेतरी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. सरांना आता मात्र इथे ह्या धावा टिपताना आपण पाहत आहोत. उर्वरित काम फक्त विकेट टिपण्यातच आपण हा वेळ पाहिलात, परंतु असू द्यात. अगदी या शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. चौकारानं धावफलक 14 वरती. इक्वेशन 12 चेंडू असतील, 37 धावेंची गरज. एकनाथ हा गोलंदाज ट्रॅक वरती 3रं षटक. बॅक फुटला गेले. फटका भरपूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. तुषार क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चेंडू फेकी केला. 2 धावा कंप्लीट. यस, अगदी जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती 2 धावा आल्यात. तर मात्र इक्वेशन असेल 11 चेंडू 35 धावींची गरज आहे. आव्हान थोडस कठीण आहे. बॅटची कडा, अजून एक झेल टिपलाय आणि 7वा धक्का लागलाय. टीम इथं आपण पाहू शकाल रायझिंग स्टार कसारा संघ अजून एक महत्वाचा फलंदाज बाद झाला. पूर्णपणे डॉमिनेट केलं गेलंय. पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय टीम कसारा संघाला. अगदी रिक्षा चालक मालक संघ थोडासा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये होतोय, कारण त्यांचा खेळ या दुसऱ्या सत्रामध्ये भरपूर चांगला होतोय. न्यू बॅटर पाहू शकाल. अगदी इथनं जर विचार केला तर 9व्या क्रमांकावरती हा फलंदाज आलाय साहिल. अगदी साहिलला कुठेतरी कामगिरी चांगली करावीच लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु पार्टनरशिप सुद्धा करावी लागेल. पार्टनरशिप होत नाहीये. टीम इथं आपण पाहतो रायझिंग स्टार कसारा संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल टाकत असताना 2 धावा खर्च केल्या गोलंदाज एकनाथनं. तदनंतर लाईन थोडीशी चेंज केली. दुसऱ्याच बॉल वरती त्याला सुद्धा एक मोठी सफलता मिळते. अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. अक्षरशः कानाजवळ स्विंग करत हा बॉल जाऊन स्थिर राहतो यष्टीरक्षक रमेश विशेच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी केली जाते. 51 धाव्यांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल हा पाठलाग थोडासा कुठेतरी कमकुवत वाटतोय रायझिंग स्टार कसारा संघ आपण पाहू शकाल. परंतु गोलंदाजी या दुसऱ्या सत्रामध्ये अफलातून होत्या. काय गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. सातत्याने निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, तदनंतर विकेट, असंच काहीच समीकरण आपण पाहत आहोत. अगदी आता मात्र इक्वेशन कठीण झालंय. 8 चेंडू 35 धावींची गरज. या षटकातील शेवटचे 2 चेंडू फार निर्णायक असतील. अगदी या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर कमबॅक होऊ शकतो, परंतु फटके येणे गरजेचं आहे. पर पाहायला गेलं तर अगदी या फलंदाजाला जागेवरतीच उभं केलं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाही. सलगचे पाहायला गेलं तर 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. साहिल हा फलंदाज आपण पाहत आहोत. कुठेतरी सिंगल काढण्याचा प्रयत्न केला जात होता पहिल्या बॉलवरती. त्यानंतर 2 बॉल बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न सफल ठरले नाहीयेत. इथे मिस टायमिंग आहे. रमेश विषय चुकी करणार नाहीयेत. अजून एक झेल टिपतायत. 8वा धक्का लागलाय तो म्हणजेच टीम रायझिंग स्टार कसारा संघ फलंदाज बाद. अगदी शेवटचा षटक. आता मात्र इक्वेशन 6 चेंडू 35 धावींची गरज आहे. म्हणजेच प्रत्येकी षटकामध्ये प्रत्येकी चेंडू मध्ये मोठा फटका सीमा पार करावाच लागेल. षटकार मारावा लागेल.
परंतु ही गोष्ट आता मात्र थोडीशी अशक्य अशी वाटते का? गडी इथनं आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 8 बाद झालेत. 8 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला परतलेत. अगदी इथनं आपण पाहू शकाल फलंदाज कठीण संकटामध्ये अडकला हा संघ आपण पाहत आहोत. शेवटचे षटक गोलंदाजी ट्रॅक वरती तुषार बोंडे. लवर फुल टॉस आडव्या बॅटना फटका सजवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. वन टप्पा चेंडू कॅरी केला जातोय. फेकी करतील तत्पूर्वी घेतली जाते एक सिंगल. तर मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर या सामन्याची मजा निघून गेली. अगदी किरण साहेबांकडनं एक पारितोषिक लागले गेले. प्रदीप च्या बॅट मध्ये सलगचे दर 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. किरण साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाज प्रदीप साठी. परंतु सलगचे 3 षटकार येणं गरजेचं असेल. अगदी मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची कडा डीप थर्ड मॅन मध्ये. ओहो स्वतःला सांभाळा रिक्षा चालक मालक संघ. अगदी जर पाहायला गेलं तर आपल्याकडे 2च पाय आहेत. रिक्षाला 3 टायर असतात याची सुद्धा नोंद घ्या. अगदी त्या दिशेला धावत असताना थोडेसे आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक पडले गेलेत. 2 धावा घेतल्यात. हाफ ट्रॅकर होता आडव्या बॅटना फटका आपण पाहिलात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. अगदी जर पाहायला गेलं तर आता मात्र हा संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. टीम रिक्षा चालक मालक संघ 2 चेंडू 31 म्हणजेच काय तर फक्त या सत्रात शेवटच्या सत्रामध्ये 2 चेंडू टाकायचे आहेत. आता मात्र जागा बनवली तदनंतर परफेक्ट बॅट वरती घेऊन हा फटका आपण पाहिलात. षटकार येतोय 6 धावा. शेवटचा बॉल टाकायचा. पहिला विजय संपादित करतील टीम आपण पाहू शकाल रिक्षा चालक मालक संघ. आजच्या दिवसातील त्यांचा हा 3रा सामना आहे. यस शेवटचा बॉल होता आणि अभिनंदन टीम रिक्षा चालक मालक संघ. हार्ड लक टीम रायझिंग स्टार कसारा संघ. नेक्स्ट मॅच चला दोन्ही संघांनी. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय श्री साई कसारा संघ. तदनंतर क्षेत्ररक्षणासाठी श्री साई कसारा विपक्षात स्टनर कसारा. चला स्टनर कसारा संघ मैदानामध्ये एंटर व्हा. क्षेत्ररक्षण सजवा. यस मायक्रोफोन मध्ये थोडेसे चेंजेस केले जातील. आता मात्र तुमच्या सोबत जोडले जातील शोएब शेख सर. यस